नमस्कार. झिरो अवरच्या आजच्या विशेष भागामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली बातमी मराठा आरक्षण आणि त्यावरून सुरू झालेल्या विरोधासंदर्भातली, आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सरिता कौशिक यांनी घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत सुद्धा आपण आज पाहणार आहोत. सुरुवात करूयात मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यानंतरच्या बातम्यांनी. शनिवारी अवघ्या महाराष्ट्राच्या साक्षीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मसुद्याचा पेपर मनोज जरांगेंच्या हातात दिला. आरक्षणासाठीच्या अध्यादेशामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे आग्रही होते. तीच मागणी पूर्ण झाल्याचं सांगत आंदोलनाला यश आल्याचंही मनोज जरांगेंनी जाहीर केलं. अवघ्या राज्यामध्ये जल्लोष सुरू झाला होता. मराठा तरुणांनी तर मुंबईमध्ये गुलाल देखील उधळला. मात्र हाच गुलाल मराठ्यांच्या अंगावरून निघण्याआधीच विरोधाची ठिणगी पडली. मराठ्यांना नव्या मसुद्यानुसार ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा मार्ग जवळपास खुला होणार आहे. मात्र याच अध्यादेशामुळे ओबीसी भटक्या विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जातोय. या शब्दात दुःख आणि संताप ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. इतकंच नव्हे तर राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठकही आयोजित केली. याच बैठकीत भुजबळांसह माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, नारायण राणे, आगरी समाजाचे राजा राम पाटील, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटलांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. राज्यामध्ये ओबीसींचा एल्गार यात्रा काढण्याचा निर्णय याच बैठकीत करण्यात आला. शिवाय 1 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचाही ठराव झाला. आरक्षणासंबंधीच्या राजपत्राचा मसुदा रद्द करावा, कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाला स्थगिती द्यावी आणि राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती रद्द केली जावी, असे 3 ठरावही याच बैठकीत घेतले गेले. ओबीसींच्या याच विरोधावर होता आपला आजचा प्रश्न, आणि तोच पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. आजच्या प्रश्नावरती आपण नजर टाकूयात. मराठा आरक्षणाच्या ड्राफ्टला ओबीसींचा मोठा विरोध. आरक्षणाचा प्रश्न चिघळेल असं तुम्हाला वाटतं का? त्यासाठी 2 पर्याय होते, होय आणि नाही. वळूयात मुंबईच्या वेशीवरती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण अध्यादेशाचा गुलाल उधळला आणि लागलीच ओबीसी नेत्यांनी, विशेष करून छगन भुजबळांनी आंदोलनाच्या तलवारी परजल्या. तशातच सत्ताधारी आणि विरोधकांमधून सतत कुणी ना कुणी दोन्ही वर्गांच्या बाजूने बोलतायत, आणि त्यामुळे राजकीय हेतू साधत असताना मराठा आणि ओबीसी यांच्यामधील अंतर वाढणार नाही आणि संघर्ष विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. पाहणार आहोत आपण त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. महिने चाललेला लढा, 3 वेळा उपोषण, लाखोंचे मोर्चे आणि मुंबईच्या वेशीवर भगव्या वादळाची धडक. अनेक चढ उतारांनंतर सरकारला गुडघे टेकायला लावत मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. राजकारणामध्ये अभूतपूर्व कोंडी केलेल्या मराठा आरक्षणावर राज्य सरकारनं अधिसूचना काढली. पण मराठ्यांना संतुष्ट करता करता सरकारनं ओबीसींची नाराजी ओढवून घेतली की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. सरकारच्या अध्यादेशाविरोधात ओबीसी समाजांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना
सुरुवातीपासूनच विरोधात असलेले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी हा अध्यादेश म्हणजे ओबीसींवर अन्याय असल्याचं म्हटलंय. ओबीसीला धक्का लावणार नाही आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम बॅकवर्ड एंट्री पहिल्यांदा म्हटलं. ओबीसीच्या 70 झालं तर चालेल, पण मराठ्याला आरक्षण ओबीसी दिले गेले पाहिजे असे मराठा आमदार उघडपणे बोलत आहेत. पण ओबीसीचे आमदार अशी भूमिका घेत नाही आहेत. त्यामुळं हा विषय जो आहे तर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आता ओबीसी समाज जो आहे तो आता इथून पुढं मराठा आमदारांना मुळीच मतं देणार नाही म्हणजे नाही. हे आम्ही यापूर्वी बोललो आहे. आता तर उनकर आणखीन आमची आग पेटलेली आहे. ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू. माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही. तसंच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विश्वासात न घेतल्याचाही भुजबळांचा आरोप आहे. मला विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदा की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाहीमध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला नोंदी सर्टिफिकेट द्यायचं आहे. पण बाकी गुप्ताची जी व्याप्ती वाढत गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा करणे ऐकतं फक्त चर्चा अशी ना. मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री उघडपणे मराठा अध्यादेशाविरोधात बोलत असल्यानं सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. वेगवेगळ्या सहकार्यांचा कुठलाही निर्णय झाला तर वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मतं असतात. त्याच्या संदर्भात आम्ही देखील मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी CA भुजबळ साहेबांशी बोलू. त्यांचं काय मत आहे. प्रत्येकाचे काही समज असतात, काही गैरसमज असतात, काही वेगळं त्यांना वाटत असतं. जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन. आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे. जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे. छगन भुजबळांच्या या आरोपाशी केवळ सरकारमधील सहकारीच नव्हे तर त्यांचा राष्ट्रवादी पक्षही सोबत नसल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळ साहेब समता परिषदच्या माध्यमातून ओबीसीच्या लढा आज नाही 30 वर्षापासून मी पाहतो आणि त्यांनी जे काही आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र वेगवेगळे सूर उमटू लागलेत. खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्री एक भूमिका घेत आहेत, त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत, देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील त्यांनी जे मंत्री आहेत 2 किंवा 3 त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे. याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे. तुम्ही सगळं ठरवून करताय. या सरकारने ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाला फसवलेलं आहे. एकीकडे सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लावणार, एकीकडे या पद्धतीचे नाते पोत्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र देण्याचं सरकारने मान्य केलं. आखरी सरकारला काय करायचं आहे. एकीकडे भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर तिकडे भाजपमधूनही ओबीसीला धक्का लागल्याचा सूर पंकजा मुंडेंनी आळवला. तसंच मनोज जरांगेंनी आता 1 ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. आता माझं एवढंच म्हणणे जरांगे पाटलांना जर हा विजय मिळाला म्हणण्यापेक्षा 1 ओबीसी लाख ओबीसी म्हणा म्हणजे तुम्ही नुसतं कागदावर ओबीसी होऊ नका तर खरं ओबीसी व्हा. हा एकदा सगळ्यांना मिळून द्या ना. एकदा सगळ्यांना मिळालं मग आपण तीच घोषणा देऊ. तुम्ही थोडा प्रयत्न करू लागा सगळं राहिलेल्यांना मिळायसाठी. सोबत घोषणा देऊ आपण सगळ्या काय अडचण नाही. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे सरकारच्या अध्यादेशावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली.
मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी यात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. नाही, काही पंकजाताईची भूमिका भाजप विरोधी नाही आहे. त्यांचंही सर्वांचंच एकमत आहे, भुजबळ साहेबांचं, आमचं सर्वांचं आणि एकनाथ शिंदेजी सर्वांचं, देवेंद्रजी सर्वांचं. ओबीसी समाज सरकार विरुद्ध नाराज झालेला असताना मराठा लीडर म्हणून एकनाथ शिंदे पुढे आल्याचं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरही वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय. कालच्या असणाऱ्या निर्णयाने एकनाथ शिंदे हे टॉलेस्ट लीडर झाले मराठा समाजात, आणि देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी ओबीसी मधनं बाद झाली अशी परिस्थिती आहे. तर त्यांची भांडणं बाहेर येतील. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलनानं राज्याचं वातावरण ढवळून निघालं. त्यावर तोडगा मिळण्यासाठी 6 महिन्यांचा संघर्ष करावा लागला आणि तोच संघर्ष संपण्याआधीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय आणि दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा वारू चौफेर उधळणार एवढं खरंय. पण या वारूवर स्वार होत कुणाचा पक्ष सत्तेच्या रेसमध्ये अव्वल येतो हेही पाहणं तितकंच रंजक असणार आहे. टीम 0 वर एबीपी माझा. तर ओबीसींचा हाच विरोध आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी मराठा समाजातूनही वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करण्यात येत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटलांनीही अंतरवाली ते रायगड असा दौरा सुरू केलेला आहे. आज सकाळी अंतरवालीमधून या दौऱ्याची सुरुवात झाली. उद्या सकाळी ते रायगडावरती असणार आहेत आणि राज्यभरामधून जो विरोध सुरू झालेला आहे त्यावरच आपली भूमिका मांडण्यासाठी खुद्द मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी आपण पाहणार आहोत तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यासाठी आपण जातो आहोत आपल्या मीडिया सेंटरकडे. मराठा आरक्षणाच्या ड्राफ्टला ओबीसींचा मोठा विरोध. आरक्षणाचा प्रश्न चिघळेल असं वाटतं का? 2 पर्याय तुम्हाला दिलेले होते, होय आणि नाही. त्यावरती आलेल्या प्रतिक्रियांवरती आपण आता थेट नजर टाकणार आहोत. सुरुवातीला एक्सवर आलेली प्रतिक्रिया आहे तेजस सुरवसे यांची. तेजस म्हणतात कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेलच, परंतु नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं. मराठ्यांची मागणी क्युरेटिव्हच्या माध्यमातून सरकारनं पूर्ण करावी. अमोल काते व्यक्त होतात एक्सवर. आरक्षण ही अशी जखम जी बरी तर झाली पाहिजे, मात्र काहींना ती सुकू द्यायची नाहीये. जातीपातीचं राजकारण करणारा आरक्षण प्रश्न अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करतायत. अमोल कातेंनंतर पुढची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते फेसबुकवरनं. सज्जन दुबळ म्हणतात. सज्जन यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण वाद वाढणार नाही, कारण ओबीसी आरक्षण कोणतंही सर्वेक्षण न करताच दिलं गेलेलं आहे. फक्त भुजबळांना परत एकदा ओबीसीचा नेता व्हायचा आहे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया येते फेसबुकवरून रिद्धी यांची. फोडा आणि राज्य करा चालू आहे. त्या पाठोपाठ पुढची प्रतिक्रिया फेसबुकवरती संजय मोरे यांची. संजय मोरे म्हणतात विरोध हा फक्त भुजबळांचा आहे, ओबीसी समाजाचा नाही. फेसबुकवरती नितीन कोकिटकर म्हणतात आरक्षणाचा मुद्दा चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे अगदी काही क्षणात आपल्या सोबत असतील. तुमच्या मनातले थेट प्रश्न आपण मनोज जरांगेंच्या माध्यमातून आणि त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न 0 अवरच्या माध्यमातून करणार आहोत. आणि आता वेळ झालेली आहे आपला पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. पोल सेंटरवरती एकूणच जो प्रश्न आपण विचारलेला होता त्याची एकूण 20,000 मतं आपल्याला यूट्यूबवर प्राप्त झालेली आहेत आणि मिळालेल्या उत्तरांपैकी होय म्हणणं आहे 73% जनतेचं, नाही म्हणतीये 27% जनता. यूट्यूबवरती आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. इंस्टाग्रामवरती देखील आज आपल्याला एकूण 4,000 मतं मिळालेली आहेत आणि 4,000 मतांपैकी होय म्हणणं आहे 74% जणांचं, नाही म्हणतायत 26%.
त्यानंतर फेसबुकवर 1500 मतं एकूण प्राप्त झालेली आहेत आपण आज विचारलेल्या या प्रश्नावरती. 1500 पैकी होय म्हणणंय 59% जनतेचं, नाही म्हणतीये 41% जनता. पाठोपाठ एक्स वरती देखील अनेक जण व्यक्त झालेले आहेत. आजचा प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. मराठा आरक्षणाच्या ड्राफ्टला ओबीसींचा मोठा विरोध, आरक्षणाचा प्रश्न चिघळेल असं वाटतं का? यावरती एक्स वरती ज्या प्रतिक्रिया आल्या त्यापैकी होय म्हणणाऱ्यांचा आकडा आहे 68%, 32% म्हणतायत नाही. मनोज जरांगे यांचं जितकं जास्त समर्थन होत आहे, काही पातळ्यांवरती तितकाच मोठा विरोधही सुरू झालेला आहे. अगदी परवापर्यंत त्यांचं समर्थन करणारे सुद्धा तहात हरले अशी भाषा वापरतायत. अशा वेळी मराठा आरक्षणाचा लढा पुढे कसा जाईल, आरक्षणाची वाट मोकळी कशी होईल, यासह अनेक प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी खुद्द मनोज जरांगे पाटील आपल्या 0 अवरमध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत. थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गेस्ट सेंटरवरती आपण आज मनोज जरांगे पाटील यांना आमंत्रित केलेलं आहे. खूप खूप स्वागत आजच्या 0 अवरमध्ये. पहिला प्रश्न मला तुम्हाला खरं तर हा विचारायचा आहे की मराठा आंदोलन अवघ्या जगानं पाहिलं, त्यानंतर त्या संदर्भातले काही निकषही लावले गेले, मात्र खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आपल्याला सातत्यानं मिळाली असं तुमचं म्हणणं आहे. कशा प्रकारे ही प्रेरणा कारणीभूत ठरलेली आहे तुमच्या या आंदोलनाला? मराठा समाजाचा हा विषय खूप वर्षांपासून, हा काय आजकाल उभा राहिलेला हा लढा नाही. मराठा समाजाने खूप खूप मोठे लढे केले, परंतु आपण मूळ शोधलं. या आरक्षणाच्या मुळाशी गेलो की मराठा आरक्षण नेमकं आहे कुठं मराठ्यांचं, आपला लढा व्हायला जायला नको म्हणून आपण अगोदर आरक्षण शोधलं. नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठं आहे. त्यावेळेस शोध घेतला, त्यावेळेस लक्षात आलं की ओबीसी आरक्षणातच मराठ्यांचं आरक्षण आहे. आणि लढाई तिथून सुरू झाली. आणि जे राज्यात आणि देशात आंदोलनं झाली ती का फसली, कशामुळे फसली, किंवा काय यशस्वी, काय यशस्वी झाली याचाही शोध आपण घेतला. कारण शोध हेही गरजेचं होता की यश कशामुळे आले, काही आंदोलनाला, काही आंदोलनाला प्रचंड संख्या असताना अपयश का आलं हे शोधलं. आणि त्याचा एकूण सारासार विचार केला की कशाने काय झालं, जवळचे फुटल्यामुळं झालं की लांबमुळं झालं की आपण कुठं मागं कधी घ्यायचं, पुढं कधी घ्यायचं यामुळं फसलो. याचा एकूण सगळा विचार या आंदोलनाशी देशापासून राज्यापर्यंत जोडला. आणि आपण छत्रपती शिवरायांचा विचार गनिमिकावायचा याला जोडला. आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं. कालची लढाई पण यशस्वी झाली आणि तळसुद्धा जिंकला, दोन्हीही जिंकला. बरं, तुम्ही जिंकलात असं एका बाजूला म्हणताय, पण मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा करायचा आहे की मनोज जरांगे पाटलांना राज्यभरामधील, संपूर्ण देशभरातील अनेक मराठा म्हणजे कोट्यवधी मराठ्यांचं तुम्हाला खरं तर खूप मोठं समर्थन आहे. या समर्थनाला तुम्ही मोठी जबाबदारी समजता का? मग जबाबदारी समजतो, म्हणूनच तर शब्द वापरला होता की शांततेत मुंबईला जाणार आणि शांततेत येताना आरक्षणच घेऊन येणार. 70 वर्षात जो कायदा झाला नाही तो कायदा मराठ्यांसाठी पारित झाला आहे. त्याचा अध्यादेश निघाला, राजपत्रित त्याचा आदेश आहे की मराठा समाजाच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच नोंदीच्या आधारावर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं, म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा हा अध्यादेश तयार झाला. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्या महाराष्ट्रभर त्यांना या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या माध्यमातून आरक्षण मिळणारी. हा लहान कायदा नाही आहे. मराठा समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि मराठा समाजाने समजून पण घेतलं. हा कायदा खूप मोठा आहे, जो 70 वर्षात झाला नाही. तो कायदा घेऊनच मराठी वापस आले. आम्ही शब्द वापरला होता, मुंबईला जाणार आणि येताना आरक्षणच घेऊन येणार. येताना आम्ही आरक्षणच घेऊन आलेलो आहे. कारण कायदा पारित झाला त्याच्याशिवाय आरक्षण आणता येत नाही. आरक्षण काय तिथं कुठं एखाद्या घमिल्यात ठेवलेलं नाही म्हणून उचलून आणायचं. हाच की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांच्यासाठी कायदा पारित होणं गरजेचं होतं. आता कायद्यासाठी त्यांनी अधिसूचना काढल्यात, आता त्याची अंमलबजावणी बाकी ती होत जाईल. आता एक साधा सोपा विषय आमच्या समोर राहिलेला आहे, काही विषय नाही राहिला आता. बरं मनोजजी, त्या पुढे जाऊन मला एक विचारावं असं वाटतं की एका बाजूला अनेक टप्पे जे होते म्हणजे चढ उतार या आंदोलनाचे सगळ्यांनी पाहिले, तुम्ही स्वतः ते अनुभवले देखील, मात्र असा एखादा क्षण या आंदोलन काळामध्ये आलेला होता का की ज्यावेळेला आपल्याला ही संपूर्ण पुढची जी दिशा आहे किंवा आंदोलनाचा जो मार्ग आहे तो कधीतरी धूसर झाला का? कधीच नाही. बरं, आत्तापर्यंत नाही. आत्ता मी रायगडकडे निघालोय. सकाळी 9 वाजता मी आंतरवलीतून रायगडकडे निघालो. आत्ता अहमदनगरमध्ये आत्ता म्हणजे समाज आत्ताही रस्त्यावरती. आत्ताच मुंबईला आम्ही याच मार्गावरून गेलेलो आहेत पायी. आणखी 3 दिवस पण नाही झाले.
तरी पण तितकाच समाज आहे, आणखीनही आमची गाडी पुढं जात नाही. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजासाठी जो कायदा पारित होत नव्हता तो कायदा जिंकून आम्ही आलोय वापस. आता अंमलबजावणी राहिली, अंमलबजावणी सहजरित्या होणार आहे. विरोध काय आहे की तुम्ही नुसतं व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाला लिहून नाही चालत. तुमचं ज्ञान तिथं पाजळून नाही चालणार तुम्हाला. जे कोण विरोध करणार आहेत त्यांनी, महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक, मराठा आरक्षणावरचे कायद्याचे अभ्यासक, घटनेचे अभ्यासक, मोठमोठे वकील तज्ज्ञ जे येतं, हे सगळेजण तिथं आता मत मागितलंय. प्रत्येकाला हरकती मागितल्या त्या कायद्याच्या बाबत. आपला मराठा समाजाचे अभ्यासक सगळे तिथं आता त्यांचं मत नोंदवणार आहेत, त्यांची भावना तिथं व्यक्त करणार आहेत. आणि तिथंच करणं आवश्यक आहे. त्यामुळे इकडं सोशल मीडियाला लिहून काय तुमचं शहाणपण उपयोगाचं आहे. काही जण इकडं लिहितात की काय मिळालं तुम्हाला, काय नाही मिळालं. काय कळतंय तुम्हाला? मग तुम्ही इतक्या वर्षाचा अनुभव आहे, इतक्या वर्षात समाजाचं काम करताय, तुम्हाला काय कळलं आहे? मग त्यात हरले आणि कशात हरले, तण फे कळतं का तुला? तर कशाला म्हणतात, काय म्हणतात? अरे लढाई तर जिंकले मराठ्यांच्या पोरांनी. लाखो करोडो मराठ्यांचे पोरं मुंबईत गेले आणि येताना शांततेत आरक्षणच घेऊन आलेत. त्यांनी ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळत नव्हत्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कायद्याचा अध्यादेश काढायला लावला आहे. ही साधी सोपी गोष्ट नाही. हे 70 वर्षात घडलं नाही, ते घडलंय. म्हणून तुम्ही इथं म्हणण्यापेक्षा तुम्ही मजबूत बाजू, हे आरक्षण मजबूत होण्यासाठी, हा अध्यादेश मजबूत आणि कायदा मजबूत बनण्यासाठी तुमचं म्हणणं तिथं मांडा आता की हे, कारण याची टॅगलाईन आता पक्की झालेली सगळ्या सोयऱ्यांची. याच्या पाठीशी तुमच्या ओळी टाका काय असतील ती, तुमचं मत तिथं व्यक्त करा, तुमची हुशारी, तुमचा अभ्यास तिथं कामाला येईल. आता तुम्ही तिथं मांडा, गोरगरीब पोरांचं कल्याण होईल. इकडं कशाला सोशल मीडियावर तुमचे शहाणपण हाकीत आहे. हे झालं आणि ते झालं. तुम्ही आयुष्यभरात काय केलं नाही, आता समाजाला मिळायला लागलं. यांचं दुखणं काय नाही, मी नको यांना इथं. कारण यांना माहिती आहे आरक्षणाचा विषयच यांनी मार्गी काढला. आता गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झाले, सुपारी घेतल्यासारखं बोलायला लागलेत काही जण. बाकीचे मराठ्यांचे अभ्यासक हे सगळे तुटून पडणार आहेत आता तिकडं त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी. आणि म्हणणं तिथं मांडणं गरजेचं आहे. हो, सोशल मीडियाला मांडून काय उपयोग आहे? तुम्ही कशाला गट दाखवताय? ते तर आहेतच मराठ्यांच्या विरोधात यायला. तुम्ही नका नाही येऊ. तुम्हाला हात जोडून विनंती माझी या मराठ्यांच्या सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या घटना तज्ज्ञ, कायदा तज्ज्ञांना की तुमच्या पाया पडून सांगतो, आता तुमचं म्हणणं तिकडं मांडा आणि ही कायदा टिकला पाहिजे आणि ही कायदा मजबूत झाला पाहिजे. याच्यासाठी पूर्ण तुमच्या हयातभर तुम्ही जेवढं काम केलं तेवढा सगळा अनुभव तिथं उतरा तुम्ही आता. कारण कमीत कमी ते आम्हाला म्हणायला होईल, यांनी यांचं श्रेय दिलं, यांचं वेळ दिला, यांचा अभ्यास दिला, यांचं ज्ञान दिलं आणि गरिबांच्या पोरांचं कल्याण झालं. इकडं व्हॉट्सअपवर, फेसबुकवर लिहून काही उपयोग नाही. तुम्ही किती म्हणले या आंदोलनातून काय मिळालं, काहीच मिळालं नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना माहिती आहे, ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांसाठी, सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदाच पोरांनी वापस घेऊन आलेत. आणि कायद्याशिवाय तुम्हाला आरक्षण नाही मिळणार. असं कसं मिळेल? मग तुमचं जर म्हणणं नाही काहीच मिळालं नाही तर आरक्षण घेऊन यायला पाहिजे. कुठे आरक्षण ते ठेवलेलं होतं काय समुद्राच्या कडीला? आरक्षण नसतं मिळत. तुम्हाला ते आरक्षण मिळवण्यासाठी कायदा पारित करावा लागतो आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा कायदा पारित झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही ताकद लावा, ही माझी विनंती. तुमचा मुद्दा मला लक्षात आला. मात्र आता सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोर हेच आहे, ते म्हणजे ओबीसी समाजाकडून होत असलेला विरोध. आता एका बाजूला या वादाची ठिणगी तर पडलेली आहे, कशा प्रकारे याचा वणवा होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घेणार आहात. कारण ओबीसींचा तर वाढता विरोध आणि त्या अनुषंगानं येत्या काळामध्ये ते देखील मोर्चे काढण्यासाठी आता तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला त्याला अधिकारी काढू द्या ना, काय काढायचे ते. वाद आमच्यात होणार नाही. हे तुम्हाला आपला शब्द आहे. ओबीसी बांधवा सामान्य गावखेड्यातल्या आणि मराठ्यात वाद नाही होणार. हे काय, हे याला कामच तेवढं, याला काही कामं राहिलेलं नाही. आता हे पूर्ण कामातून गेलेला माणूस आहे, ही राजकीय माणूस याच्या स्वार्थासाठी ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवात वाद लावण्याचं काम करतो. परंतु त्यांनी ओळखलंय की हे गोरगरीब ओबीसी बांधवाचा, धनगर बांधवांचा, वंजारी बांधवांचा वापर करून घेतो आणि याचा राजकीय वर्चस्व बसायचं बघतोय, त्याच्या केसेस मागं घ्यायचं काम करतोय. ओबीसी बांधवांबद्दल तो काय बोलत नाही. 12 बलुतेदारांना हा आरक्षण सुद्धा खाऊ देत नाही. आणि धनगर बांधवांच्या बद्दल मी त्याला स्पष्ट विचारलं होतं, स्पष्ट की तुझी भूमिका तू जाहीर कर, त्यांच्या आरक्षणाच्या बद्दल तुझी भूमिका काय. त्याने ते सुद्धा चॅलेंज स्वीकारलं नाही. आम्ही तरी धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या पाठीशी आज पुन्हा जाहीर सांगतो एबीपी माझाच्या माध्यमातून 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग पाहिजे. त्यासाठी मी आणि माझा समाज ताकदीनं लढणार आणि धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी लढणार आणि मुस्लिमांसाठी ते कसे देत नाहीत मुस्लिम आरक्षण आणि धनगर आरक्षण ते बी आम्ही बघणार आहेत. बघतोच का नाहीत बघा. बरं, तुम्ही बघतो असं म्हणताय, मात्र दुसरीकडे छगन भुजबळही तयारीला लागल्याचं पाहायला मिळतं. गेल्या 2 दिवसामध्ये 2 बैठका छगन भुजबळांनी घेतलेल्या आहेत. ते देत असलेल्या आव्हानाला आता तुम्ही कसं तोंड देणार? काय गरज नाही मला तोंड द्यायचे माझ्या समाजाला. त्याला काय करायचं करू द्या. त्याला काय उद्योग नाही राहिला दुसरा. त्याच्या इतकं ना
जातीला कलंक लागलेला, समाजाला कलंक लागलेला मंत्री नाही आणि माणूस पण नाही. त्याच्या डोक्यात दंगली घडतील, कुठं वातावरण खराब होईल याच्याशिवाय डोक्यात काही नाही. आम्ही मोर्चे काढले की तो काढतो, आम्ही सभा घेतल्या की तो घेतो, आम्हाला मुंबईत जायचं म्हणलं की तो जातो. अरे तू का माणूस आहे का? तू एक गोष्ट तरी जागा होऊन बोलू, विचार करून बघ की समजा आता असं ग्राह्य धर, आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे, आमचा गुंतलेला आहे म्हणून आम्ही तुझं शांत ऐकून घेतोय. उद्या त्याला आमचा आरक्षणाचा विषय कडीला लागला आणि त्याच्यानंतर जर तू असंच सुरू केलं काही, आम्ही जर तुला असं विरोध केला चालन का? तुला तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण होताना आम्ही पण असंच करायला गेलो तर तुला चालन का? मग तू बी कुठं रास्ता रोको केला की मराठ्याने बी मग आड उतरायचं, चालन का तुला? तू आंदोलन, रास्ता रोको किंवा काही उपोषण ठेवले, मराठ्याने पडून ठेवल्यावर चालन का मग तुला? मग कशी कळ लागन तुला त्या टायमाला? आज आमचे पोरं मरायला लागलेत, आम्ही आंदोलनं करतोय, आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमचा हक्क मागतोय, तिथं तो आडवा पडायला लागला. आणि त्यांचे लोक किती दिवस संघ राहणार आहेत तुम्हाला थोड्या दिवसात कळत, कारण ते लोक नाविलाजानं तिथपर्यंत जातात. सामान्य ओबीसी बांधव आणि बाकीचे तर त्याच्यासोबत नाहीतच आहेत, कारण त्यांना माहिती आहे यांचं हक्काचं आरक्षण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर यांना द्यावं लागलं. आणि देव जरी आडवा आला ना, मराठ्यांचं आरक्षण मिळणार आणि हा कायदा सुद्धा टिकणार. आणि कसा टिकत नाही तेही आम्ही बघणार आहे, कारण आमची लढाईची तयारी. मराठवाड्यातल्याही एकही माणूस वंचित राहणार नाही आरक्षणापासून, एकही. कारण हैदराबादचं गॅजेट सुद्धा सरकार घेणार आहे आता. 1884ची जनगणनाही घेणार आहे आणि 1902चं सुद्धा घेणार आहे. मराठी कुठेही राहत नाहीत आणि समितीसुद्धा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करणार आहे. याचबरोबर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि मी कशाला आहे मग? हे काही होऊ द्या, कालचं चला जाऊ द्या, जे होईल ते होईल, परंतु पुन्हा लढायला मी तयार आहे. जीवाची बाजी लावायला मराठ्यांसाठी तयार आहे. मी कुठे मेलो, मी जिवंत आहे. मराठ्यांच्या बांधवांनी काही काळजी करायची गरज नाही. सोशल मीडियावर कोणी काही टाकू द्या. मुंबईला गेलेले पोरं तुमचे जिंकून आलेत, येताना कायदा घेऊन आलेत, काय घाबरण्याची गरज नाही. संभाजीनगरच्या वेळेस असंच झालं होतं, हरकती मागवल्या होत्या, तरीही झालं. शेवटी काय असतं, सत्य सत्य असतं आणि ते सत्य नाकारता येत नाही. संभाजीनगर नाव झालं तसं मराठ्यांचं कायदेशीर हक्क आहे त्यांचा, मराठ्यांचा कायदा टिकणार आणि मी पण लढायला तयार आहे. कोणी काही काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना नोंदी सापडल्या असल्या नसल्या किंवा जळालेला दस्तावेज कोटी कोटी मराठे ज्यावेळेला तुम्हाला पाहतायत किंवा झिरो अवरच्या माध्यमातून आज तुम्हाला काय आवाहन करावं असं वाटतंय त्यांना, की येत्या काळातली अनेक आव्हानं आहेत, त्या आव्हानांना सामोरं जात असताना संयम देखील राखणं तितकंच गरजेचं आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र झिरो अवरच्या माध्यमातून तुम्ही मराठा समाजातील सर्व बांधवांना काय आवाहन करू इच्छिता? आम्ही शांतच आहेत, आव्हान करण्याची गरजच नाही. फक्त मराठा समाजाला एक माहिती आहे, शांततेत पोरं गेले, शांततेत आणले. आणि जे कोण सोशल मीडियाला बोलतं त्याला वाटत होतं का दंगल व्हावा तिथं म्हणून, तिथं पोरं गुंतून पडावं असं वाटत होतं त्याला नेमकं काय वाटत होतं? काहीच मिळालं नाही म्हणजे काय? तुझ्या मनाने काय करायला पाहिजे होतं तिथं जाऊन? आम्हाला आंतरवादीत मिळो अथवा मुंबईत मिळो, जे पाहिजे होतं तेच मिळालं ना. समाजाला जे अपेक्षित होतं की सगळ्या स्वऱ्यांचा कायदा होणं गरजेचं आहे, म्हणजे ज्याच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण मिळणं गरजेचं होतं. आता या कायद्यातून नोंदी न मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आम्ही शांततेत येत, त्याला काय करायचं करू द्या. त्याला काय वाद घडून आणायचा, काय करायचं, आम्ही सुद्धा 50-55% आहेत. आम्ही काय कमी नाही आहेत राज्यात, परंतु आम्हाला वाद घालायचा नाही, आम्ही करणार सुद्धा नाहीत. आमचा पूर्ण ध्येय आरक्षणावर राहणार आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी. आता फक्त या कायद्याची अंमलबजावणी राहिली, त्यासाठी मी लढायला तयार आहे. आणि ती कायदा 100% मराठ्यांना सांगतो, काहीच होणार नाही कोणाच्या ह्याच्याने. 100% कायद्याची अंमलबजावणी हे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाचं पुढचं ध्येय असेल. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आलात आणि झिरो अवर मध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुमची भूमिका मांडलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच आपण पाहिलं की कशा प्रकारे पुढची दिशा असेल या संदर्भातही मनोज जरांगे बोलले. मुंबईच्या वेशीवरती मनोज जरांगेंची समजूत काढण्यामध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारला यश आलं. एक आव्हान परतवून सुटकेचा निश्वास सोडतात न सोडतात तोच सरकार समोर आता ओबीसींचा प्रश्न आवासून उभा आहे. दबावापुढे झुकत हे सरकार मनोज जरांगेंच्या सर्व अवास्तव मागण्या मान्य करत असल्याची भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेली आहे. ओबीसी समाज हा सुरुवातीपासून भाजपचा कोर मतदार राहिलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती कायदेशीर तोडगा काढायचा आणि ओबीसी समाजालाही दुखवायचं नाही, अशी सरकारची आता कसरत सुरू आहे. आगामी लोकसभेसाठी कोणत्याही एका समाजाची नाराजी कोणत्याच राजकीय पक्षाला ओढवून घ्यायची नाहीये. बिहारमध्ये जातगणना मुद्दा काढून तर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून एनडीएला कात्रीमध्ये गाठण्याचा प्रयत्न
इंडी आघाडी करत असल्याचंही बोललं गेलं. मात्र सध्या तरी हे दोन्ही हल्ले परतवून लावण्यामध्ये एनडीएला यश आल्याचं जाणकारांना वाटतंय. मात्र निवडणुकीच्या नादात, मतं मिळवण्याच्या नादात, राजकारणाच्या नादामध्ये आपल्या समाजामध्ये शेकडो वर्ष गुण्या गोविंदानं राहणारे घटक फार डिस्टर्ब होणार नाहीत याची काळजी देखील सर्वांनी ही घ्यायलाच हवी. खरं तर नितीन गडकरी हे नाव ऐकलं की प्रत्येकजण त्याला विकासाशी जोडतं, रस्त्याशी जोडतं. आणि नागपूर आणि विदर्भाचा माणूस त्याला त्याचबरोबर खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव ह्याच्याशी सुद्धा जोडत आलेला आहे. आता ह्या खेपेला नितीन गडकरींनी एक वेगळाच कार्यक्रम हाती घेतला, तो म्हणजे खासदार औद्योगिक महोत्सव. आणि या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या कॉफी लाऊंजमध्ये बसून मी त्यांच्याशी ही बातचीत करते आहे. नितीनजी, वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत असता, अशा पद्धतीचा महोत्सव करावा असं तुम्हाला का वाटलं? मुळामध्ये विदर्भ सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे. विदर्भाची प्रसिद्धी झाली की 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि महाराष्ट्रामध्ये पण इतर भागाच्या तुलनेत विदर्भाचं मागासलेपण आहे. तेव्हा विदर्भाचा विकास झाला पाहिजे, इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे, इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जर इंडस्ट्री आल्या, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली तर रोजगार निर्माण होईल. आणि रोजगार निर्माण झाला तर विदर्भातली गरिबी, भुकमरी दूर होईल आणि खऱ्या अर्थाने विदर्भ समृद्ध संपन्न होईल. शेतीला पाणी आणि वीज मिळाली पाहिजे, शेती मालाला प्रोसेसिंग करून एक्सपोर्ट झालं पाहिजे, म्हणून ॲग्रोव्हिजन आम्ही घेतलं. कल्चरलदृष्ट्या विदर्भ पुढे जावा, कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून एका कार्यक्रमात 1200 लोकांनी विविध प्रकारची वाद्य वाजवून कार्यक्रम झाला. तर विशेषतः क्रीडा याच्यामध्ये आत्ता 70,000 खेळाडू खेळले 66 ग्राउंडवर. विदर्भातून खेळाडूंचं स्पोर्ट्समन स्पिरिट वाढलं पाहिजे, विदर्भातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे, या सगळ्या ध्यासातूनच या कार्यक्रमाचं आयोजन झालं. खरं तर गेली 30 वर्ष तुम्ही विदर्भामध्ये रोजगार यावा ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत आहात. अनेक उद्योग आले, काही इथे टिकले, काही मोठे झाले, अनेक वापसही गेले. पण आज असं काय म्हणजे काय कायापालट झालेला आहे विदर्भाचा, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांनी आज इथं यावं? काय बदललं आहे? विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा आणि वाशिम हे सगळ्यात मागासलेले ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे, आकांक्षी जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आज गडचिरोलीमध्ये आयर्न ओरच्यावर आधारित उद्योग सुरू झाले. मला विश्वास आहे की 1,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट पुढल्या 5 वर्षात गडचिरोलीत येईल. ऑलरेडी तिथे प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथल्या आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल आणि जर रोजगार मिळाला तर नक्षलवाद समाप्त होईल. त्याचबरोबर आपल्या इथे एक कोळसा आहे. विदर्भात मॅग्नेज आणि कोळसा ही आपली स्ट्रेंथ आहे. इथे कोल सेक्रेटरी आले भारत सरकारचे, कोल इंडियाचे अध्यक्ष आले. आता कोल गॅसिफिकेशनवर काम होणार, त्याच्यामध्ये DME म्हणजे LPGमध्ये टाकायचा गॅस तयार होणार, मिथेनॉल होणार, त्याच्यावर ट्रक बसेस चालणार, त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट होणार, तो मायनिंगला लागतं, तो इम्पोर्ट व्हायच्याऐवजी विदर्भात तयार होणार. तर एकंदरीत कोल, मॅग्नीजची विदर्भाची स्ट्रेंथ आहे. विदर्भात नागपूर हे टायगर कॅपिटल आहे. 350 टायगर नागपूरच्या आसपास आहे. तर टुरिझम वाढला पाहिजे, जगातले लोक इथे आले पाहिजे, त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स होतील. आता अंबोऱ्याला आम्ही एफेल टावरसारखे डेव्हलपमेंट करतो आहे. त्यामुळे अंबोरामध्ये एक केबल स्टेट ब्रिज आहे, त्याच्यावरती टावरवर जाता येतं. गोसीखुर्द धरण आहे. आता त्या ठिकाणी 300 कोटी रुपये देवेंद्रजींनी दिले आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने. आता पुष्कळ मोठं टुरिस्ट स्पॉट तयार होणार, रिसॉर्ट, हॉटेल येणार, रेस्टॉरंट येणार. आणि एकंदरीत या सगळ्यातून विदर्भातल्या युवकांना रोजगार हाच सगळ्यात मोठा अजेंडा आहे. आणि विदर्भातला युवक स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि विदर्भात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या प्रेरणेतून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि हेच उद्दिष्ट आहे. आणि या सगळ्या कामाच्या गतीतून नक्की हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. खरं तर असं लोकांचा विश्वास नसतो राजकीय नेत्यांनी कुठलेही आश्वासनं दिली म्हटल्यावर. पण एक आश्वासन तुम्ही पण दिलं होतं, ते म्हणजे 1,00,000 रोजगारांचं आश्वासन होतं. ते कधी दिलं होतं हेही तुम्हाला आठवतच असेल. ते पूर्ण होताना दिसतंय का? मिहानमध्ये 1,00,000 तरुणांना विदर्भातल्या डायरेक्ट रोजगार मिळेल असं मी आश्वासन दिलं होतं.
आज 68,000 मुलांना डायरेक्ट रोजगार मिळाला आहे. भारतातल्या सगळ्या IT कंपनी 5 मोठ्या त्या 4 आलेल्या आहेत. इन्फोसिस, टेक महिंद्रा, SCL, नंतर सगळ्या मोठ्या कंपन्या आल्या आणि आता राफेल इथे बनत आहे आणि ॲव्हिएशनचं मेंटेनन्सचं हब नागपूर तयार झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येत्या 1 वर्षात अजून 50,000 लोकांना रोजगार मिळेल. सगळे मोठ्या प्रमाणात मुलं घेतात आहेत. त्यामुळे नक्कीच माझं आश्वासन पूर्ण होईल 10 वर्षात, हे मला विश्वास आहे. पुढच्या 1 वर्षात ते पूर्ण होईल. नक्कीच. नितीनजी, खरं जसं आपण म्हटलं, स्टार्टअप हा पण एक महत्त्वाचा भाग आहे रोजगाराच्या दृष्टिकोनातून, कारण सरकारी नोकऱ्या जरी लोकांना हव्या असल्या तरी त्या नाही आहेत. आणि स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून आज जो तुम्ही हा भव्य महोत्सव घेतला, त्यात नक्की काय झालं, काय रोजगार त्या दृष्टीतून उत्पन्न झाले? IT क्षेत्रामधले एक मोठे उद्योगपती आहे जे याच्यात आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये होते, शशी चौधरी. त्यांनी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करणारे जवळपास 25-30 इन्व्हेस्टर इथे आणले आणि 100-150 स्टार्टअपला त्यांचं कॉर्डिनेट करून दिलं. त्यापैकी 20-25 लोकांना इन्व्हेस्टमेंट मिळाली आणि याची आज काम MOU झाला आणि त्यांच्या कामाला सुरुवात झाली. एकंदरीत इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं इथे आली, एक्झिबिशन झालं, नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी त्यांनी पाहिली. आता कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार करण्याचा विदर्भात पहिला उद्योग सुरू होतो आहे. अशा अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत, कोळशापासून तर मॅग्नीजपर्यंत आणि टायगर टुरिझमपासून तर विशेषतः कापसाच्या कॉटन बेस इंडस्ट्रीपर्यंत. विदर्भात आता ड्रायपोर्ट आलं, समुद्र येऊन पोचला, सिंधीला ड्रायपोर्ट आलं, आता एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात इथून होईल. त्यामुळे एकंदरीत सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. रोड नेटवर्क सुंदर आहे, पॉवर आहे, वॉटर आहे आणि कम्युनिकेशन आहे. त्यामुळे आता इंडस्ट्री आणणं, इन्व्हेस्टमेंट आणणं आणि त्याकरता इथलं जे रॉ मटेरियल आहे, कापूस आहे, इथला संत्रा आहे, इथलं मॅग्नीज आहे, इथला कोळसा आहे, याच्या आधारित उद्योग व्हॅल्यू एडिशन कसं होईल प्रत्येक जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यात 15 टेक्स्टाईल इंडस्ट्री चांगल्या चालू आहेत, मोठे मोठे जायंट्स तिथे आले. आणि असंच विदर्भातल्या प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री असा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी आम्ही जिल्हाशा दालन करणार आहे. वाशिम, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, नागपूर आणि त्या जिल्ह्याचा आम्ही सगळे करून त्याला प्रमोट करणार आहे. कारण विदर्भाच्या विकासाचं केंद्रीकरण केवळ नागपूरला व्हावं असं मला वाटत नाही, तर विकासाचं विकेंद्रीकरण व्हावं हा प्रयत्न आहे. खरं तर आपण एकीकडे ईज ऑफ बिझनेसबद्दल बोलतो, सिंगल विंडो सिस्टीमबद्दल बोलतो, पण आपण अजूनही बघतो की रस्त्याचं बांधकाम असो, तिथं जे काही खोदकाम होतं त्यात गौण खनिजाला घेऊन गुन्हे दाखल केल्या जातात. प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुठंतरी म्हणजे खंडणीच्याच भूमिकेमध्ये अनेक वेळेला असतात आणि उद्योग त्यामुळे सफर होतात. माथाडी कामगारांचा एक मोठा प्रश्न आपल्या परिसरामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा जोपर्यंत लक्ष दिलं जाणार नाही तोपर्यंत उद्योग खऱ्या अर्थानं इथं येऊ शकतील का? तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला. ॲडव्हान्टेज विदर्भ हे फॅसिलिटर आहे. त्यामुळे आता जे कोणी येतील त्याच्यामध्ये CIA सारखं याला आम्ही स्वरूप द्यायचा प्रयत्न करणार आहे की टेक्स्टाईल, फिशिंग, ऑरेंज, मिल्क इंडस्ट्री, कोल अशा सगळ्या 30-40 इंडस्ट्रीजच्या आम्ही एक सेल करणार आहे. आणि वर्षभर या ठिकाणी पॉलिसीमध्ये काय करायचं, कोणाचे कामं कुठे अडले आहेत, फॅसिलिटर म्हणून त्यांना मदत करणार आहोत. महाराष्ट्र सरकारशी जे प्रश्न असतील त्यात देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते स्वतः लक्ष घालणार आहेत. भारत सरकार आणि स्थानिक प्रश्नात मी लक्ष घालणार आहे. आणि या सगळ्यांना एक इको फ्रेंडली, एक चांगली सपोर्टिंग सिस्टम तयार करणं, त्यांना मदत करणं, त्यांच्या अडचणी दूर करणं हा आम्ही प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट खरी आहे की समस्या असतातच, समस्या वाढत असतात, पण समस्या सोडवणं आणि पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. आपण म्हणजे लॉजिस्टिक्सचा जो भाग आहे त्यावर आपण अनेक वर्षांपासून काम करत आहात, टुरिझमवर आपण अनेक वर्षांपासून काम करत आहात. आज मात्र इथं काही गोष्टी अगदी वेगळ्या तुम्ही घेतल्या या महोत्सवात, ते म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी सारखं क्षेत्र इथे यावं, त्याचबरोबर धान्याचं पुढचं प्रोसेसिंग ह्यासाठी इथे युनिट्स यावे, ह्याचे आपण प्रयत्न केले. या सगळ्यासाठी जे कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर आपल्याला लागतं ते विदर्भात आहे का? निश्चितपणे आहे. आणि विशेषतः एवढा मोठा रिस्पॉन्स हा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून एंटरप्रिनर्स,
महिला उद्योजक, त्याचबरोबर पॉलिसी मेकर्स, भारत सरकार, राज्य सरकारचे अधिकारी, इथे अतिशय सत्र चांगली झालीत, डिस्कशन छान झाली आणि त्यातून प्रश्न समस्यांचा उहापोह झाला आणि खूप चांगलं वातावरण तयार झालं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये, नागपूर युनिव्हर्सिटी, त्याचे व्हाईस चान्सलर, IIM त्याचे डायरेक्टर, नंतर VNITचे डायरेक्टर, इंजिनिअरिंग कॉलेजचे सगळे प्राचार्य यांनी सगळ्यांनी मिळून यात कोऑर्डिनेशन, कॉपरेशन, कम्युनिकेशन उभं केलं. खूप छान एकंदरीत झालं. फार्मास्युटिकलवाले आले, म्हणजे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीला आम्ही केलं. आता विदर्भाशी रिलेटेड जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्याचा एक एक ग्रुप तयार करू, 60-60, 70-70, 100 लोकांचा, आणि याला फुल टाईम ॲक्टिव्हिटी म्हणून चालवू आणि फॅसिलिटेटर म्हणून विदर्भाच्या विकासाकरता ज्या ज्या अडचणी ज्या इन्व्हेस्टरच्या असतील, इंडस्ट्रीच्या असतील, त्या सोडवू आणि त्यातून त्याला गती देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय स्तरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची पण मंडळी इथे आली होती. काय नक्की कुठल्या पद्धतीनं ह्या मंडळींनी या महोत्सवात सहभाग घेतला? IKEA-पासून तर जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO सगळे मोठे मोठे लोक आले आणि त्यांनी इथल्या लोकेशन्स बघितल्या, इथलं स्ट्रेंथ काय बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला याच्यात इथे इन्व्हेस्ट करायला आवडेल. आणि मला विश्वास आहे की या ॲडव्हान्टेज विदर्भामधून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येईल आणि एक रोजगार निर्माण होईल. आणि मी गमतीने भाषणात असं म्हटलं की विदर्भाच्या विकासाची जी पॅसेंजर ट्रेन आहे ती आता बुलेट ट्रेनच्या स्पीडने पुढे जाईल आणि दौडेल, धावेल, असं मी म्हटलं. ते नक्की खरं होईल. नितीनजी, एक काळ हा होता की जेव्हा आपल्याकडे म्हणजे आपण इतके मागासले होतो की आपल्यासाठी वेगळा एक बोर्ड होता आणि खरं तर तेव्हाचं नागपूर किंवा तेव्हाचं विदर्भ आणि आज याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो? बघा, मागासले पण होतं, याला जबाबदार आम्हीच आहोत. आणि मी नेहमी एका गोष्टीवर विश्वास ठेवतो की आपला विकास आपणच करायचा असतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे माझ्या जीवनातलं फिलॉसॉफिकल डॉक्टर वामनराव पैंचं वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो. त्यामुळे विदर्भाचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे. तो विकास झाला नाही म्हणून दुसऱ्याला दोषी देणं बरोबर नाही. ज्यांनी ज्यांनी विकास केला तिथल्या नेतृत्वाने तो प्रयत्न केला. आता आम्ही तो प्रयत्न करू आणि आमच्याबरोबर सर्व पक्षीय वेगवेगळ्या लोकांना जोडू आणि विदर्भाच्या विकासाला गती देऊन आम्ही पण विकासामध्ये अग्रेसर होऊ, पुढे येऊ, हा प्रयत्न आहे. आणि यातून आता हळूहळू बघा संत्रा निर्यात व्हायला लागला जगात, तर प्रयत्न आहे. आता बांगलादेशला आम्ही स्पेशली डायरेक्ट नागपूर सिंधी पोर्टवरून कंटेनर, आता JNPTतून कोलंबोतून ढाका नाही, आता डायरेक्ट इथून सिंधीवरून डायरेक्ट हल्दिया आणि हल्दियामधून नदी मार्गाने बांगलादेश, म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट 1 लाख रुपये पर कंटेनर कमी होईल, आमचं एक्सपोर्ट वाढेल. तर मला विश्वास आहे की या सगळ्या प्रयत्नांमधून एक तर विकास करणारे उद्योजक आणि त्याला मदत करणारे फॅसिलिटर आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मदत करणाऱ्या पॉलिसीज आणि त्यातून याची गती वाढवणं, एक्सपोर्ट वाढवणं, उत्पादन वाढवणं, रोजगार निर्माण करणं आणि विदर्भाला समृद्ध करणं, हीच ती चेन आहे. आणि त्यात आम्ही या पूर्ण ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा केली, निर्णय विषयाचा सखोल अभ्यास झाला, चिंतन झालं. आणि एकीकडे अकॅडमिक क्षेत्रातली लोक होते, दुसरीकडे उद्योग क्षेत्रातले होते आणि या देवाणघेवाणीतून जे मंथन झालं त्यातून नक्कीच भविष्याची चांगली दिशा निघेल. खरं तर या महोत्सवामध्ये आम्ही ते बॅनर पाहत होतो, म्हणजे आपण असे कार्यक्रम नेहमीच घेत आलेले आहात, इन्व्हेस्टर्सला बोलवण्यात आलेलं आहे, नेहमीच आपण हे करत आहात. पण ह्या खेपेला विदर्भाच्या सर्व खासदारांचे फोटो आपण तिकडे लावले आहेत. हा कुठेतरी निवडणुकीच्या दिशेनं त्यांनाही मदत व्हावी असं तर प्रयत्न नाही ना? असा निवडणुकीचा उद्देश नाही आहे. विदर्भाच्या विकासात विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून 10 खासदार जे आहेत ते या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने आता ॲक्टिव्हनेस वाढवायचा आहे आणि आम्ही सगळेजण मिळून विदर्भाचा विकास करू. त्यात पक्ष, जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याचा कुठलाही विचार न करता आम्ही सगळे एक आहोत विकासाकरता आणि मिळून काम करू. जेव्हा राजकारण येईल, जेव्हा निवडणुका येतील, जेव्हा ज्याचं जे असेल त्याने ते करावं. मी नेहमी म्हणतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होणं, राष्ट्राचा विकास होणं हा राजकारणात येण्याचा आमचा उद्देश आहे. आणि म्हणून केवळ सत्तेत राहून व्यक्तिगत फायद्याकरता सत्तेचा उपयोग करणं असं उद्दिष्ट नाही आहे. आणि त्यामुळे विदर्भाच्या
विकासकारणामध्ये, समाजकारणामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन आम्ही पुढे जाऊ हा प्रयत्न आहे. म्हणून सगळ्यांचे फोटो लावले आहेत. सगळे या कार्यक्रमाचे संयोजक आहे. सगळ्यांना बोलवलं आहे. त्यातले बरेच लोक आलीत, कार्यक्रमात सहभागी झाली, जिल्ह्यातले प्रश्न त्यांनी सोडवले आणि एकंदरीत चांगला इनिशिएटिव्ह घेतला. बरीच MOU सुद्धा इथं साईन झाली. बरेच MOU झाले, 100-150 MOU झाले आणि लोकांमध्ये इंटरॅक्शन झालं आणि याच पद्धतीमुळे अनेक पुढे होतील. छान काम झालं. नितीनजी, एक आपण महाराष्ट्रात सध्या बघतोय, आपल्याला मुंबई पुणे हे नंबर 1वर असायचे उद्योगामध्ये, याची सवय होती. पण एकंदरीतच सध्या कुठलाही उद्योग आणि खास महाराष्ट्रातला उद्योग हा गुजरातकडे जातो असं एक भावना झालेली आहे. आपण कुठे कमी पडतो आहोत का? मग ती आपल्या पॉलिसीमध्ये कमतरता आहे की तिथं नेतृत्वाची स्ट्रेंथ आहे? काय नक्की आहे ज्यामुळे हा उद्योग पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्रात येत नाही आहे? काय आपलं आकलन आहे? नाही, मी याच्याशी सहमत नाही आहे. अजूनही मुंबई हे देशाचं कमर्शियल कॅपिटल आहे, इंडस्ट्रीयल कॅपिटल आहे आणि पुणे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे, IT माहेरघर आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नंतर सातारा, सांगली या सगळ्या जिल्ह्यामध्ये विकासाची गती चांगली आहे आणि त्याचबरोबर विकासाचं विकेंद्रीकरण आता तालुका वाईज झालं पाहिजे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये विकास होतो आहे सांगलीत, पण आटपाडीमध्ये पण झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पण विकास झाला पाहिजे. त्याचमुळे आता मी जेव्हा वॉटर रिसोर्स मंत्री होतो तेव्हा टेंबू, म्हैसाळ या प्रकल्पाला पूर्ण करायला पैसे दिले. त्यामुळे जे मगाशी मी म्हटलं की विदर्भाचा इंटिग्रेटेड विकास म्हणजे गडचिरोलीचा विकास, वाशिमचा विकास, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर सगळ्यांचा विकास. त्यामुळे विकासाचं विकेंद्रीकरण पण झालं पाहिजे आणि त्या जिल्ह्यात जी स्ट्रेंथ आहे त्याचा उपयोग करून त्या जिल्ह्यातही मोठे उद्योग आले पाहिजे आणि तिथल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. हा प्रयत्न या सगळ्या मागे आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि आपण खरं तर औद्योगिक महोत्सवात आहे पण तुम्ही आहात आणि इथे मी पण आहे, तर मला एक राजकारणाचा प्रश्न विचारल्याशिवाय जावं असं वाटत नाही. एकंदरीत देशामध्ये जर बघितलं तर एकीकडे बिहारमध्ये आत्ता नितीश कुमार यांचं ज्या पद्धतीनं सत्ता भाजपनं स्वतःकडे घेतली, अजून महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष हा वेगवेगळ्या पातळीवर सुरूच आहे. राम मंदिर हा आस्थेचा जसा भाग आहे तसंच त्याला राजकारणाची सुद्धा किनार आहे. तर ह्या पद्धतीनं जे राजकारण होते त्यात भाजपची सर्व नेते मंडळी बोलताना दिसतात, पण तुम्ही मात्र ह्या राजकारणात कुठेही नाहीत, बोलत नाहीत. काय नक्की? मी निश्चितपणे पक्ष आणि जी काही भूमिका निर्णय घेतात त्याच्याबरोबर आहे आणि स्वाभाविकपणे राम मंदिराच्या बाबतीमध्ये तर मी मोठ्या आंदोलनात होतो आणि मी बोललो याच्यावर की आमच्या सगळ्यांकरता आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे की न्यायालयाच्या निर्णयातून का होईना पण राम मंदिरचं निर्माण झालं आणि आम्ही सगळ्यांनी आयुष्यभर अडवाणीजी, जोशीजी, ऋतुंबरा, उमा भारतीजी या सगळ्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मोदींनी पण संघर्ष केला, आम्ही सगळ्यांनी केला, संघाच्या स्वयंसेवकांनी केला. त्यामुळे त्याचा आनंदच आहे. पण त्याला काही कुठेतरी आमच्यापैकी कोणी त्याला राजकारणाचा भाग त्यावेळी केला नाही, आताही करत नाही. राम हा आमच्या अस्मितेचा प्रतीक आहे, भगवान राम. आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा पार्टीच्या वरती आहे आणि केवळ हिंदू धर्म नाही, सगळ्यांना रामाबद्दल सांस्कृतिक पुरुष म्हणून आदर आहे. त्यामुळे त्याचं राजनीतिकरण करावं असा भाजपच्या संघाच्या कोणालाच वाटत नाही. हा सगळ्या समाजाचा आणि देशाचा विषय आहे. बाकीचं राजकारण चालू आहे. सध्या मी पक्षाचा अध्यक्षही नाही आणि त्यामुळे त्या बाबतीत त्या तिथले लोक प्रतिक्रिया देतात आणि त्याप्रमाणे ते काम करतात. ज्याप्रमाणे मला प्रचार करायचा असतो, मी निवडणुकीत असतं त्यावेळी मी जातो आणि त्याबद्दल बोलत असतो. नितीनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढला 3 दिवसाच्या अतिशय हेक्टिक अशा या औद्योगिक महोत्सवानंतर आणि अत्यंत यशस्वी अशा महोत्सवानंतर. खरं तर नुसतं नागपूरच नाही, विदर्भच नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा औद्योगिक कायापालट या 3 दिवसाच्या महोत्सवानं होऊ शकतो आणि त्याच निमित्ताने नितीन गडकरींनी आज आपल्याशी ही बातचीत केलेली आहे. बातमी महात्मा गांधींच्या हत्येबद्दलची. नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली त्या घटनेला उद्या 76 वर्ष होतील. मात्र नथुरामनं मारलेल्या 3 गोळ्यांनी महात्मा गांधींची हत्या झाली नसल्याचा दावा रणजीत सावरकर यांनी आपल्या पुस्तकातून केलेला आहे.
कपूर कमिशनचा अहवाल, तत्कालीन पुरावे, पंचनामे आणि पोलीस नोंदींवरून हे सगळं मत बनवलं असल्याचं रणजित सावरकर म्हणाले. आणि त्यानंतर साहजिकच त्यांच्यावरती टीकेची झोड उठली. त्या जितेंद्र आव्हाड आघाडीवरती होते. नथुरामनंच गांधींचा खून केला असं सांगत आव्हाडांनी रणजित सावरकरांवर शाब्दिक हल्ला चढवला. या बातमीसोबतच 0 अवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा भेट होणार आहे 7:56 त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.